वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यसभेमध्ये आज एक विशेष चर्चा झाली। वंदे मातरमवर सुरू असलेल्या या चर्चेमध्ये पंडित नेहरूंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय असं काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले। काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायलं जायचं असंही त्यांनी सांगितलं। वंदे मातरम हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं आणि भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि खुदीराम बोस अशा नेत्यांचं प्रेरणास्थान राहिलं आहे असं सीपीआयचे संतोष कुमार म्हणाले। हे गीत देशाच्या हृदयामध्ये आहे आणि आजही ते सगळ्यांना प्रेरणा देतं असं त्यांनी सांगितलं। स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही वंदे मातरम सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देत आहे असं मत भाजपाच्या खासदारांनी व्यक्त केलं। वंदे मातरम गायल्यानं लोकांना नवीन ऊर्जा मिळते असं रामदास आठवले यावेळी म्हणाले। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।